आहात याची भान ठेवून मी जास्त वेळ न घेता मी सरांना, आदरणीय सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आदरणीय संजय मगर सर. नमस्कार अशोक भारती सर, नमस्कार आणि धन्यवाद. तुम्ही प्रास्ताविक केलेला आहे, प्रास्ताविकामध्ये माझा परिचय करून दिला आणि या वेबिनार पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे ती आपण सर्वांना सांगितली. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी सरस्वती भुवन शिक्षण प्रसारक मंडळानं हा पुढाकार घेतला. सरस्वती भुवन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय राम भोगले सर यांच्या गायडन्स नुसार हा कार्यक्रम सुरू आहे. सरस्वती भुवन शिक्षण प्रसारक मंडळाची जी शाळा आहे वडोद बाजार, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद येथील मुख्याध्यापक अशोक भारती सर ज्यांनी आत्ताच प्रास्ताविक केलं ते, त्यानंतर वडोद बाजारच्या शालेय समितीचे अध्यक्ष अमोल भालेजी जे आज या कार्यक्रमास उपस्थित आहेत, त्यानंतर सर्व वडोद बाजार शाळेचे पालक, शिक्षक, काही विद्यार्थी आणि परिसरातील ग्रामीण भागातील जे उपस्थित आहेत त्यांना सर्वांना नमस्कार. आणि आज रविवार असताना 11 वाजता आपण या कार्यक्रमाला वेबिनारला उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. हा आजचं वेबिनार आपण कसं घेतो याची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. आजचं वेबिनार ऍक्च्युअल कोविड-19च्या काळामध्ये जवळपास हे 27-28वं वेबिनार आहे. कोविड-19च्या काळामध्ये आम्ही असं ठरवलं की सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थी घरी आहेत आणि या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ऑनलाईन विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही करता येईल का. आणि यामधूनच सुरुवातीचे काही वेबिनार भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर घेण्यात आले. नंतर आम्ही सॉफ्ट स्किल विषयावरती घेण्यास सुरुवात केली आणि शिक्षकांकडनं, शाळांमधून चांगला प्रतिसाद मिळायला लागल्यानंतर आम्ही आता ठरवलंय की प्रत्येक रविवारी किंवा प्रत्येक सुट्टीच्या दिवशी आपण शालेय जे स्टेक होल्डर्स आहेत, मग शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी वेबिनार घेऊया. आणि त्या अंतर्गत आजचा हा वेबिनार आपण घेतोय. आजचा वेबिनार कसा होणार आहे त्या बाबतीत एक थोडंसं सांगतो की आजच्या वेबिनार मध्ये थोडंसं जास्त कंटेंट आहे, विषय थोडेसे जास्त आहेत. एक तर ध्येय निश्चिती, वेळेचं व्यवस्थापन आणि ताणतणाव व्यवस्थापन. पण ठीक आहे, काय हरकत नाही, आपण हे सारं करूया 1 तासामध्ये. मी तुम्हाला एक ग्वाही देतो की या 1 तासामध्ये मी कुठलंही विषयांतर करणार नाही. जे काय तुमच्या बरोबर बोलणार आहे किंवा जे शेअर करणार आहे ते आपल्या विषयाशी संबंधितच असेल याचं मात्र मी तुम्हाला विश्वास देतो. हा वेबिनार सुरुवात ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण 2 ऑडियन्स पोल घेणार आहोत. ते ऑडियन्स पोल याच्यासाठी असतील की ज्यावेळेस आपण समोरासमोर असतो त्यावेळेस प्रेक्षकांकडून किंवा जे ऐकणारे आहेत त्यांच्याकडून मला अपेक्षा काय आहे ती समजते, परंतु या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही तुमच्या घरी आहात आणि मी माझ्या घरी आहे, त्यामुळं आपला समोरासमोर कुणीही एकामेकाला दिसत नसल्यामुळं मी सुरुवातीला 2 ऑडियन्स पोल घेणार आहे. त्यानंतर सर्वात शेवटी 3 ऑडियन्स पोल होतील आणि यामधून आपल्याला फीडबॅक मिळणार आहे. हे सत्र सुरू करण्याच्या अगोदर मी तुमच्या समोर एक ऑडियन्स पोल म्हणजे 2 प्रश्न असतील तुमच्या समोर, त्या 2 प्रश्नांची उत्तर तुम्हाला येस किंवा नो अशा पद्धतीने तुमच्या मोबाईल वरती किंवा लॅपटॉप वरती किंवा कम्प्युटर वरती द्यायची. हे 2 प्रश्न तुमच्या समोर मी ठेवलेले आहेत. त्या दोन्ही प्रश्नांची उत्तर आदर्श उत्तर नकोय. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बाबतीत काय वाटतंय ते तुम्हाला लिहायचंय. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर काही लोक चॅट बॉक्स मध्ये येस किंवा नो टाईप करू शकतात. ज्यांना सहज शक्य आहे, माझा जर आवाज व्यवस्थित येत असेल आणि 2 प्रश्न तुमच्या समोर दिलेले आहेत, ते 2 प्रश्न जर व्यवस्थित दिसत असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये येस किंवा नो टाईप करू शकता. ज्या लोकांना आज झूम मीटिंग वरती जॉईन होता आलेले नाही ती लोक फेसबुक लाईव्ह वरती हा कार्यक्रम पाहू शकतील. फेसबुक वरती सुद्धा हा कार्यक्रम चालू आहे. पहिला प्रश्न आहे ध्येय निश्चिती, वेळेचं व्यवस्थापन, ताणतणावाचं व्यवस्थापन याबद्दल आपण काही ऐकले किंवा वाचले आहे काय. या संदर्भात तुमचं आदर्श उत्तर आपल्याला नकोय, तुम्हाला स्वतःला काय वाटतं ते लिहा.
तुमचं कुणाचंही उत्तर इथं तपासलं जाणार नाही. खरं पाहायला गेलं तर हा एक टेक्नॉलॉजीचा फायदा आहे, कारण इथं आपल्याला प्रांजळपणे लिहिता येतं. दुसरा प्रश्न आहे, कोविड-19च्या काळात विद्यार्थी, पालकांमध्ये व समाजामध्ये अस्वस्थता, नैराश्य जाणवत आहे काय? याबाबतचं उत्तर सुद्धा आदर्श उत्तर देऊ नका. त्याचं उत्तर तुम्हाला जे वाटतंय, तुम्हाला जे दिसतंय ते उत्तर लिहा, ज्यामुळं आपल्याला हा पुढचा कार्यक्रम घेणं मला शक्य होईल आणि तुमच्या अपेक्षा मला या 2 प्रश्नांमधून लक्षात येतील की तुम्हाला काय वाटतंय. आपण हा जो पोल आहे, हा ऑडियन्स पोल जाणीवपूर्वक आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून घेतोय, ज्यामुळं मला तुमच्या ज्या काय भावना आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचतील. जवळपास 60% ऑडियन्सनी याचं उत्तर दिलेलं आहे. आपण काय करूया, हा ऑडियन्स पोल या ठिकाणी थांबूया आणि तुम्हाला मी पूर्ण ऑडियन्सचं काय म्हणणं आहे ते तुमच्या समोर दाखवतो. तुमच्या समोर दिसतंय पहा. पहिला प्रश्न आहे, ध्येय निश्चिती, वेळेचे व ताणतणावाचे व्यवस्थापन याबद्दल आपण काही ऐकलं किंवा वाचलं आहे काय? तर आपला जवळपास 45% ऑडियन्स सांगतोय की होय आम्हाला याबद्दल माहिती आहे, पण 55% ऑडियन्स म्हणतोय की आम्हाला माहिती नाही. आणि आपण त्या दृष्टीने आता हे सत्र घेणार आहोत. म्हणजे मला एक अंदाज आला की 50% लोक आहेत. दुसरा प्रश्न आहे, कोविड-19च्या काळात विद्यार्थी, पालकांमध्ये व समाजामध्ये अस्वस्थता, नैराश्य जाणवत आहे का? याचं ऑडियन्सनी दिलेलं जे उत्तर आहे, 93% ऑडियन्स म्हणतोय की होय समाजामध्ये नैराश्य आलंय, पालकांमध्ये आलंय, विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आहे या कोविड-19च्या काळामध्ये. आणि फक्त 7% लोक म्हणतायत की नाही. काही हरकत नाही, आपण 93% लोक म्हणतायत की आलेलं आहे, आपण पाहूया आणि त्या दृष्टीनं आपण आपलं आजचं सत्र सुरू करतोय. मी हा रिझल्ट या ठिकाणी थांबवतोय. धन्यवाद, तुम्ही खूप छान ऑडियन्स पोल दिलाय. आपण आपल्या पहिल्या सत्रातला जो भाग आहे ध्येय निश्चिती, त्यानंतर आपण वेळेचं व्यवस्थापन आणि ताणतणाव व्यवस्थापन, अशा 3 भागामध्ये हे आजचं वेबिनार पाहणार आहोत. या वेबिनारमध्ये तुमच्या काही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न माझ्या बोलण्यामध्ये नंतर येणारच आहेत त्याची उत्तरं, पण तरीही तुमचे काही प्रश्न अनुत्तरित राहिली तर तुम्ही ती बाजूला लिहून ठेवा. सर्वात शेवटी आपण प्रतिक्रिया घेणार आहोत, त्यावेळेस आपण त्याची चर्चा करूया. आता हे सत्र सुरू करताना मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो किंवा एक खेळ खेळूया, आपण एक गेम खेळूया आणि मग आपण हे सत्र सुरू करूया. तुमच्या सर्वांजवळ वही आणि पेन आहे पहा, वही आणि पेन. आमच्या होस्टनी तुम्हाला सांगितलं होतं की वही आणि पेन जवळ ठेवा. तर आपण एक छोटासा खेळ खेळतोय. मी तुम्हाला तुमच्या वहीवरती गोल किंवा 0, 0 गोल काढायला सांगतोय मी तुम्हाला. मी ज्यावेळेस तुम्हाला सांगेल की गोल काढायला सुरुवात करा, त्यावेळेस तुम्ही तुमच्या वहीवरती गोल काढायला सुरुवात करायची, सर्कल सर्कल. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला थांबा म्हणेल त्यावेळेस तुम्ही थांबायचे. ज्यावेळेस मी स्टार्ट म्हणेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या वहीवरती पेनाने छोटे छोटे गोल काढायला सुरुवात करायची आणि ज्यावेळेस मी स्टॉप म्हणेल त्यावेळेस थांबायचे. ओके, आपण सारे जण रेडी आहात असं समजतो मी. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही यस किंवा नो, रेडी असाल तर यस टाईप करा. तुमच्यापैकी काही इथं विद्यार्थी असतील त्यांना चॅट बॉक्स मध्ये चॅटिंग करायला जमत असेल. यस, ओके ओके, थँक्यू. मी तुम्हाला स्टार्ट म्हणलं की सुरुवात करायची आणि सर्कल काढायला सुरुवात करायची. स्टार्ट. तुम्ही सर्कल काढायला सुरुवात करू शकता. छोटे छोटे सर्कल काढू शकता तुम्ही. ज्यावेळेस मी थांबा म्हणेल त्यावेळेस थांबायचंय. छोटे छोटे सर्कल काढायचे तुम्हाला. आता कृपया चॅट बॉक्स मध्ये लिहू नका, तुमचे सर्कल काढणं सुरू ठेवा. छोटे छोटे सर्कल काढणं सुरू ठेवा. मी तुम्हाला म्हटलं होतं की मी विषयांतर करणार नाही, जो विषय आहे त्याच्याशी संबंधितच आपण आज चर्चा करणार आहोत. मी स्टॉप म्हटलं की थांबा. स्टॉप. आता तुम्हाला काय करायचं, या खेळामध्ये तुम्ही काढलेले जे सर्कल आहेत ते सर्कल आणि तुमची तो जो पेज आहे ते बाजूला ठेवा. आता आपल्याला हीच ऍक्टिव्हिटी करायची दुसऱ्या पानावरती. हीच ऍक्टिव्हिटी आपल्याला दुसऱ्या पानावरती करायची. त्यासाठी तुम्हाला आता मी 30 सेकंदाचा वेळ देणार आहे. 30 सेकंद, अर्धा मिनिटाचा. त्या अर्धा मिनिटामध्ये
तुम्हाला काही सर्कल काढायचे आहेत. आता दुसरं पेज घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही 30 सेकंदात किती सर्कल काढणार आहात याचा अंदाज लिहून ठेवा. आपण दुसरी ऍक्टिव्हिटी करतोय. दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला 30 सेकंदामध्ये तुम्ही किती सर्कल काढणार आहात याचा अंदाज तुम्ही लिहून ठेवा एका पानावरती, एका कागदावरती. आणि मी स्टार्ट म्हटलं की सर्कल काढायला सुरुवात करा. मी स्टार्ट म्हणलं की सर्कल काढायला सुरुवात करायची, परंतु अगोदर मात्र तुम्हाला 30 सेकंदात तुम्ही किती सर्कल काढणार आहात त्याचा अंदाज लिहून ठेवा. ही आपली दुसरी ऍक्टिव्हिटी. ओके, मी स्टार्ट म्हटलं की सुरू करा सर्कल काढायला. स्टार्ट, सुरुवात करा, सर्कल काढायला सुरुवात करा. आता आपल्याला 30 सेकंदाची वेळ दिलेली आहे. आपण दुसरी ऍक्टिव्हिटी करतोय. दुसरी ऍक्टिव्हिटी, मी स्टॉप म्हटलं की थांबायचंय, तोपर्यंत तुमचे सर्कल काढत राहा. स्टॉप. हा, आपण आता 2 ऍक्टिव्हिटी किंवा 2 खेळ पाहिलेत आपण. आता तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये एक गोष्ट सांगायची की पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्कल जास्त काढले का दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्कल जास्त काढले. अगोदर तुम्ही पहिल्या ऍक्टिव्हिटीतले सर्कल मोजून ठेवा. मोजा आता. पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये मी तुम्हाला सर्कल मोजायला लावलेच नव्हते, परंतु आता मात्र तुम्ही पहिल्या ऍक्टिव्हिटीतले सर्कल मोजा आणि दुसऱ्या ऍक्टिव्हिटीतलेही सर्कल मोजा आणि प्रत्यक्षात काय घडलं ते मला सांगा चॅट बॉक्स मध्ये. पहिल्या ऍक्टिव्हिटीच्या वेळेस तुम्ही सर्कल जास्त काढले का दुसऱ्या ऍक्टिव्हिटीच्या वेळेस सर्कल जास्त काढले ते फक्त चॅट बॉक्स मध्ये एक पहिली ऍक्टिव्हिटीला असेल तर 1 म्हणा, दुसरी असेल तर 2 म्हणा. कोणत्या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्कल जास्त काढलेत, कुठल्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुमच्याकडनं सर्कल जास्त झालेत. ओके ओके, दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्कल जास्त काढलेत असं मॅक्झिमम ऑडियन्स सांगतोय आपला. असं का बरं झालं असेल, विचार करा थोडासा. असं का झालं असेल. तुम्ही किती सर्कल काढलेत ते शेअर करू नका. तुम्ही किती सर्कल काढलेत ते शेअर करू नका, परंतु पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्कल कमी निघाले आणि दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्कल जास्त निघाले असं का घडलं. तुमच्यापैकी कुणाला जर जाणवत असेल असं का घडलं तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता कशामुळे झालं असं. यस यस यस, डॉक्टर राठोड सर सांगतायत गोलमुळे झालंय. आम्ही गोल सेट केला होता दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला वेळ दिला होता आणि त्या वेळेमध्ये तुम्ही किती सर्कल काढायचे हे सांगितलं नव्हतं, पण सर्कल काढा असं सांगितलं होतं फक्त. आणि एका बाजूला लिहून ठेवा किती सर्कल निघणार आहेत ते. म्हणजेच पहिल्या ऍक्टिव्हिटी पेक्षा दुसऱ्या ऍक्टिव्हिटीत सर्कल जास्त का निघले तर पहिल्या वेळेस आपली वेळही ठरलेली नव्हती, आपला गोल किंवा आपलं जे ध्येय आहे ते निश्चित झालेलं नव्हतं आणि त्यामुळे पहिल्या ऍक्टिव्हिटी पेक्षा दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्कल जास्त निघाले. म्हणजे तुम्हाला ध्येयाचं महत्व किंवा गोल सेटिंगचं महत्व तुम्हाला या 2 ऍक्टिव्हिटी मधून लक्षात आलं असावं. आता आपण दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मधलं मी तुम्हाला सांगितलं होतं की अगोदर तुम्ही एका बाजूला लिहून ठेवा किती सर्कल काढणार आहात आणि प्रत्यक्षात तुम्ही दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये किती सर्कल काढले. मला सांगा, तुम्ही सर्कल काढणार आहात असं सांगितलं होतं, समजा 25 सर्कल काढणार आहात, पण काही लोकांनी 25 पेक्षा जास्त सर्कल काढले असतील. असं झालंय का. असं ज्यांचं झालंय त्यांनी यस टाईप करा. ज्या लोकांनी ठरवलं होतं की मी 25 सर्कल काढणार आहे उदाहरणार्थ, परंतु 25 पेक्षा जास्त सर्कल काढलेत अशा लोकांनी यस टाईप करतायत. याचा अर्थ काय होतोय की तुम्ही जो गोल सेट केलाय त्या गोल पेक्षा जास्त अचीव केलंय तुम्ही. म्हणजेच काय, मी माझा गोल ठरवला होता एवढा, परंतु प्रत्यक्षात मी जास्त काम केलंय. याला काय म्हणतात, याचा अर्थ असा आहे की ही सारी लोक काय आहेत, स्वतःला कमी समजतायत, अंडर इस्टिमेट करतायत स्वतःला.
की त्यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, परंतु तरीही ते सांगताना मात्र म्हणतायत की नाही मी एवढंच काम करू शकतो. प्रत्यक्षात ते जास्त काम करू शकले असा याचा अर्थ होतोय. आता मी दुसरं एक सांगतो तुम्हाला स्टेटमेंट. असे काही लोक आहेत की जी लोक त्यांनी ठरवलं होतं की मी 25 सर्कल काढणार आहे, परंतु त्यांनी 25 पेक्षा कमी सर्कल काढलीत. अशी काही लोक असतील तर त्यांनी यस टाईप करा, चॅट बॉक्स मध्ये यस टाईप करा. असू द्या असू द्या, त्याच्याविषयी सुद्धा पॉझिटिव्ह मी बोलणार आहे. अशा लोकांच्या बाबतीत सुद्धा पॉझिटिव्ह बोलणार आहे. त्याच्यामुळे असं काही समजू नका की सर आता काय सांगतील. ठीक आहे, असेही काही लोक असतील असं आपण समजूया. तर असं समजायचं की जर मी ठरवलंय टार्गेट एवढं, परंतु ते जर माझं अचीव कमी झालं, थोडंसं अचीव कमी झालं असेल, होऊ द्या, काय हरकत नाही. यस, धन्यवाद. काही जण लिहित आहेत एखाद्या व्यक्तीचं टार्गेट जे आहे ते थोडंसं टार्गेट पेक्षा कमी काम झालं असेल तर त्यानं मात्र स्वतःला शाबासकी द्यायची की वाव, मला आता इम्प्रूव्ह करायला संधी आहे, मी आणखीन इम्प्रूव्ह करू शकतो, माझं जे गोल आहे ते इम्प्रूव्ह करू शकतो, असा त्याचा अर्थ होतो. काही लोकांनी काय केलं असेल की ठरवलं होतं 25 गोल काढायचे आणि ते 25 गोल झाले की ते लोक थांबून राहिले. असे कोणी आहेत का? असे कोणी असतील तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये यस म्हणावं की आम्ही ठरवलं होतं गोल किती काढणार आहोत आणि तेवढे गोल काढले की आम्ही थांबून राहिलो, आम्ही जास्तीचे गोलच काढले नाहीत. असेही कोणी असू शकतील. तर असे जर कोणी असतील तर त्यांनी एक लक्षात घ्यायचंय की आपण जे गोल किंवा आपण जे टार्गेट ठरवलंय ते टार्गेट जरी आपलं अचीव झालं तरी आपला पुढे काम करता येऊ शकतं. आपण टार्गेट पेक्षा जास्तीचं काम करू शकतो. आपल्याला थांबायचं नाही. टार्गेट संपलं की थांबायचं नाही आपल्याला. असा या दोन ऍक्टिव्हिटीचा अर्थ आपण घेऊ शकतो. ह्या दोन्ही ऍक्टिव्हिटीज आपण गोल सेटिंगच्या संदर्भात पाहत आहोत, ध्येय निश्चितीच्या. तुम्हाला माझा आवाज जर स्पष्ट येत असेल आणि या दोन ऍक्टिव्हिटी जर व्यवस्थित लक्षात आल्या असतील तर यस किंवा नो टाईप करा. आणि आपण आता आपल्या गोल सेटिंगच्या सत्राकडे वळतोय. यस यस यस, थँक्यू थँक्यू. आपण या दोन ऍक्टिव्हिटी फक्त गोल सेटिंग आपल्याला समजावं नेमकं काय असतं आणि त्याच्यासाठी आपण या दोन ऍक्टिव्हिटीज घेतल्या होत्या. थोडस टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण हे सारं करतोय. आपल्याला कोविड-19च्या काळामध्ये आपल्यावरती काही मर्यादा आल्या. प्रत्येक गोष्ट आपण आता करू शकत नाहीत आणि म्हणून या मर्यादा असल्यामुळं आपण हा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहूया ध्येय निश्चिती. आता ध्येय निश्चितीमध्ये काही छोट्या छोट्या बाबी आपल्याला पाहिजेत. ठराविक काळात काय मिळवायचे आहे हे ठरवणं म्हणजे ध्येय. एक ठराविक काळ, एक टाइम, आपण टाइम मॅनेजमेंटही पाहणार आहोत आज. ठराविक काळात आपल्याला काय मिळवायचंय तो ठराविक काळ म्हणजे त्याला काय म्हणायचं, ध्येय. ध्येय त्या ठराविक काळात जे मिळवायचं असतं ते असतं ध्येय. आणि ध्येय मिळवण्यासाठी काय करायचं असतं, ध्येय साध्य करण्यासाठी ध्यास घ्यावा लागतो. ध्यास आणि ध्येय हे दोन्ही शब्दांकडे तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. ध्यास जर घेतला तर ध्येय मिळवता येतं, ध्येय साध्य करता येतं. आणि ध्येय साध्य करण्यासाठी मात्र ध्यास घ्यावा लागतो. ध्यास घेणं म्हणजे काय, तन मन धन लावून त्या एखाद्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण रात्रंदिवस विचार करायला लागतो ना त्यावेळेस त्याला म्हणतो आपण ध्यास घेणं. आणि जर आपण आपल्या आयुष्यात एखाद्या गोष्टीचा जर असा ध्यास घेतला तर आपलं ध्येय साध्य व्हायला वेळ लागत नाही. आणि ध्यास जर घेतला, ध्येय जर ठरवलं आणि पाठपुरावा जर केला तर कुठलंही ध्येय साध्य होऊ शकतं. जर नाही साध्य झालं तर काय करायचं पाहूया आपण, काय फरक पडतोय. नाही साध्य झालं तरी आपला त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग आहेत. ध्येय आणि स्वप्नामधील फरक सांगतो तुम्हाला. काही आपल्याकडे काही विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, शिक्षक आहेत आणि पालक आहेत. या कोविड-19च्या काळामध्ये खूप अस्वस्थता जाणवत आहे आणि बरेचसे लोक स्वप्न पाहतात. काही चांगले स्वप्न पाहतात, काही जण वाईट स्वप्न पाहतात. काय करायचंय कळत नाही. मात्र तरीही आपण ध्येय आणि स्वप्नामधील फरक समजून घेऊया.
स्वप्न फक्त आपल्याला प्रेरणा देतात. पॉझिटिव्ह स्वप्न जर आपण पाहत असू, स्वप्न जर पाहत असू तर ते आपल्याला प्रेरणा देतील. परंतु लक्ष्य जर आपण लक्ष्य ठरवलं तर लक्ष्य मात्र आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणतात. म्हणून लक्ष्य खूप महत्वाचं आहे. ध्येय किंवा लक्ष्य किंवा गोल, म्हणजे तुम्हाला एका सर्वेचा मी रिपोर्ट सांगतो. एक सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये 100 लोकांचा सर्वे केल्यानंतर असं आढळून आलं की 80% लोक असे असतात की जे त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच ध्येय ठरवत नाहीत. त्यांचं लक्ष्य ठरलेलं नसतं किंवा गोल सेट केलेला नसतो. असे 80% लोक असतात. 15% लोक असे असतात त्यांनी ध्येय ठरवलेलं असतं, लक्ष्य ठरवलेलं असतं, पण ते फक्त असं अंधुकसं ठरवलेलं असतं. त्यांच्या माइंडमध्ये ते असतं, त्यांनी ते कुणाला सांगितलेलं नसतं, पण त्यांच्या डोक्यात असतं की मला काय करायचं ते. असे 15% लोक असतात 100 पैकी. आणि फक्त 5% लोक असे असतात की ज्यांनी स्वतःचं ध्येय ठरवलेलं असतं, ते कुठंतरी लिहून ठेवलेलं असतं. मग ते तुमच्या वहीमध्ये असू द्या किंवा तुम्ही घरात ज्या ठिकाणी असतात तिथं ध्येय लिहून ठेवलेलं असतं, किंवा काही 4 लोकांना सांगितलेलं असतं. आपले जे हितचिंतक आहेत त्यांना सांगितलेलं असतं की मी असं असं ध्येय ठरवलेलं आहे. म्हणजेच 80% लोक, 15% लोक आणि 5% लोक, असा सर्वे करण्यात आला. आणि त्या सर्वेमध्ये असं आढळून आलं की जे 15% वाली लोक आहेत की ज्यांनी नुसतं ध्येय ठरवलेलं आहे, ती लोक 80% लोकांनी आयुष्यात जे काही कमवलं, आपण कमवणं याचा अर्थ मान, सन्मान, प्रतिष्ठा, आनंद असा घेऊया किंवा पैसाही म्हणूया. 80% लोक जे कमवतात आयुष्यात त्याच्यापेक्षा दुप्पट ज्या लोकांनी नुसतं ध्येय ठरवलेलं आहे अशी लोक दुप्पट कमवतात. त्यांचं अर्निंग दुप्पट असतं असं सर्वेमध्ये सांगण्यात आलं. आणि ज्या लोकांनी त्यांचं ध्येय लिहून ठेवलंय आणि लोकांना सांगितलंय, इम्प्लिमेंट केलंय, ती लोक त्या 80% लोकांवाल्यांपेक्षा 10% जास्त कमवतात. मग तो आनंद असेल, मान असेल, सन्मान असेल, प्रतिष्ठा असेल, पैसा असेल. तुम्ही जे कमवणं आहे ते कुठल्याही बाबतीत तुम्ही त्याला घेऊ शकता. तुम्ही कसं घ्यायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असा हा सर्वे सांगतो. म्हणून ध्येय निश्चित करणं हे खूप महत्वाचं आहे. स्वप्न म्हणजे फक्त विचार करणे, तर ध्येय म्हणजे आपल्या स्वप्नांवर काम करणे. स्वप्न कल्पनेवर, तर ध्येय उद्दिष्टावर व वास्तव्यावर आधारित असते. स्वप्नामध्ये फक्त कल्पना असतात, ध्येयामध्ये मात्र आपलं उद्दिष्ट असतं. आपलं उद्दिष्ट गाठायचं असतं. मला इथपर्यंत करायचंय, या 1 वर्षात मला इथपर्यंत जायचंय. मी 10वीला आहे, मला 10वीला एवढे एवढे मार्क घ्यायचे, माझं उद्दिष्ट ठरलेलं असतं. आणि ते वास्तव्यावर आधारित असतं. ध्येयामध्ये उद्दिष्ट प्राप्त होते, ध्येयामध्ये आपण उद्दिष्टाची प्राप्ती करतो. स्वप्नामध्ये काहीच होत नाही. त्यामुळं फक्त स्वप्न पाहायचे नाही, तर स्वप्न पाहिल्यानंतर त्याला इम्प्लिमेंट करायचंय. स्वप्न आपल्या ध्येयामध्ये लिहून ठेवता आलं पाहिजे आणि त्याला इम्प्लिमेंट करायचंय. ध्येय पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतात. स्वप्नासाठी मात्र फक्त कल्पना करता येतात. सकाळी उशिरापर्यंत झोपून सुद्धा आपल्याला स्वप्न पाहता येतात. सुट्टीच्या दिवशी 9-10 वाजेपर्यंत झोपून सुद्धा आपण मस्त स्वप्न पाहू शकतो, कारण स्वप्नासाठी कल्पना करावी लागते फक्त. ध्येयासाठी मात्र कष्ट करावे लागतात. आपण जे म्हणतो ना हार्डवर्क. म्हणून जर ध्येय जर ठरवलं तर तुम्हाला हार्डवर्क करावं लागतं. हे यामध्ये महत्वाचं आहे. आपण पुढे जाऊया. आपण स्मार्ट गोल पाहूया. स्मार्ट गोल काय असतो? तुमच्यापैकी मॅक्झिमम लोकांना माहिती असेल स्मार्ट शब्दाचा अर्थ. स्मार्ट म्हणजे काय? दिसायला सुंदर, कपडे छान, याला आपण स्मार्ट समजतो. एखाद्या व्यक्तीला आपण स्मार्ट कसं समजतो? तो दिसतो कसा, वागतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा, त्याच्यानुसार आपण म्हणतो की अमुक अमुक व्यक्ती स्मार्ट आहे, स्मार्ट. पण खरं तर हा स्मार्ट जो शब्द आलाय ना, तो त्या दिसण्या किंवा बोलण्या किंवा वागण्यावरून नाही आलेला. तर स्मार्ट हा एक शॉर्ट फॉर्म आहे, शॉर्ट फॉर्म. त्या स्मार्ट मध्ये जे 5 शब्द आहेत ना, त्या 5 शब्दावरून ठरलेलं आहे स्मार्ट. आपलं गोल सुद्धा स्मार्ट असला पाहिजे, स्मार्ट. आणि तो स्मार्ट गोल कसा असतो? तर एस म्हणजे काय, एम म्हणजे काय, हे सारं तुमच्या समोर दिसतंय पहा. आणि आपण हे प्रत्येक गोष्ट आपण पाहणार आहोत की आपल्याला गोल सेट केल्यानंतर गोल कसा असावा, गोल कसा असला पाहिजे, तो स्मार्ट असला पाहिजे.
ते आपण पाहूया. स्मार्ट गोल. यस म्हणजे काय? स्पेसिफिक. आपलं जे ध्येय आहे ते स्पेसिफिक असलं पाहिजे, सुनिश्चित असलं पाहिजे. उद्दिष्ट किंवा ध्येय सोप्या, सरळ आणि स्पष्ट भाषेत लिहिलेलं असावं. मला 1 वर्षामध्ये असं असं करायचं आहे. मला 1 वर्षामध्ये 12वीला एवढे एवढे मार्क मिळवायचे आहेत. याला काय म्हणतो आपण? स्पेसिफिक ध्येय. मला 1 वर्षामध्ये जमलं तर काहीतरी करायचं आहे. जमलं तर काहीतरी करायचं आहे म्हणजे याला काही स्पेसिफिक ध्येय म्हणतात का? ध्येय कसं पाहिजे? सोप्या, सरळ आणि स्पष्ट भाषेत. मला या वेळेमध्ये, इतक्या वेळेमध्ये काय करायचं ते स्पष्ट लिहिलेलं असलं पाहिजे. ते आपल्याला समजलेलं पाहिजे आणि आपण ते चार लोकांमध्ये, आपले जे हितचिंतक आहेत, आपले जे पालक आहेत, आपले जे शिक्षक आहेत, त्यांच्यामध्ये आपण आपलं जे ध्येय आहे ते सांगून टाकलं पाहिजे की तुम्हाला काय करायचंय. हे जर का आपण एकदा आपलं ध्येय निश्चित ठरवलं आणि ते जर का आपल्या हितचिंतकांना सांगितलं तर ते इम्प्लिमेंट करायला सोपं जातंय. आपण पुढे पाहूया. मेजरेबल. स्मार्ट मधला एम. आपलं ध्येय कसं असलं पाहिजे? मोजता येणार पाहिजे. मोजता येणार. उद्दिष्ट किंवा ध्येय मोजता आलं पाहिजे की मला 1 वर्षामध्ये किती मार्क पडले हे मोजता येतात. मार्क किती पडले ते मी काय केलं हे मोजता आलं पाहिजे. म्हणजे ते मेजरेबल असलं पाहिजे. मला फक्त चांगले मार्क घ्यायचे आहेत असं जर म्हटलं एखादा विद्यार्थी तर ते ध्येय मेजरेबल असू शकत नाही. मोजता येणार पाहिजे. त्याचं चेक करता आलं पाहिजे. कोणी जर ठरवलं चेक करायचं तर चेक करता आलं पाहिजे. ध्येय हे मेजरेबल असले पाहिजे. उद्दिष्ट मोजता येणार पाहिजे. त्यानंतर अचिवेबल पाहिजे. ते अचीव करता येणार पाहिजे. अचीव करता येणार म्हणजे काय? एखादा विद्यार्थी जर म्हटला किंवा आपण विद्यार्थ्यासमोर टार्गेट ठेवलं की त्याला 10वीला होते 60% मार्क आणि त्यानं जर डायरेक्ट 12वीला टार्गेट ठेवलं की मला 90% मार्क मिळवायचे तर ते थोडंसं अचीव करता येण्यासारखं नाही. म्हणून ध्येय कसं पाहिजे? अचीव करता येणारं पाहिजे. ऍक्शन ओरिएंटेड पाहिजे. त्याच्यावरती ऍक्शन घेता आली पाहिजे. कृती करता येणारं ध्येय पाहिजे. मग आपल्याजवळ परिस्थिती काय आहे? परिस्थिती समजा आता कोविडची परिस्थिती आहे तर आपण परिस्थितीचा विचार करून आपल्याकडे साधनं कोणती आहेत? आता पहा, आपलं सारं शिक्षण विभाग बंद होता परंतु आपल्या ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या सर्व शिक्षकांनी बरोबर त्या परिस्थितीवरती मात केली आणि ऑनलाईन एज्युकेशन सुरू केलं. म्हणजे साधनं काय आहेत? परिस्थिती काय आहे? आपल्याजवळ वेळ किती आहे? आतापर्यंत असं व्हायचं की माझ्याजवळ वेळच नसायचा परंतु आता कोविडमध्ये प्रत्येक व्यक्तीजवळ वेळ मिळायला लागलाय. आतापर्यंत वेळ कुठं म्हणजे वेळ कमी पडायची आणि आता वेळ आपल्याला खायला उठते. काही जण म्हणतात की वेळ आता खायला उठते, काय करायचंय? म्हणून आपल्या स्मार्ट गोल मध्ये परिस्थिती, साधनं काय आहेत, वेळ काय आहे याचा विचार करायचा आणि त्यानुसार आपलं उद्दिष्ट किंवा ध्येय ठरवायचं. त्यानंतर आपण पाहतोय आर. रिलिव्हंट असलं पाहिजे. आपलं ध्येय जे आहे ते वास्तविक असलं पाहिजे. वास्तविक. वस्तुस्थितीला धरून असलं पाहिजे. वस्तुस्थिती. काहीच्या काही ध्येय ठरवून नाही चालणार. म्हणजेच काय? मी आता सांगितलं की नाही ते 60% मार्कवाल्याने म्हणायचं की नाही मला आता डायरेक्ट 95%, 97% मार्क. ऍक्च्युअल आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीतच बोलतो असं नाही तर आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या क्षेत्रात आपण काम करतोय, मग काही शिक्षक असतील, पालक त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करत असतील, काही जणांचा व्यवसाय असेल, काही जणांचा उद्योग असेल, काही जण नोकरी करत असतील, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या व्यवसायात असतील तरी आपण आपला गोल ठरवू शकतो. आपण जे काम करतोय त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपलं गोल ठरवता येतं आणि ते गोल मात्र स्मार्ट असलं पाहिजे. अंतिम ध्येय प्रत्यक्षात साध्य होण्यासारखं असलं पाहिजे आणि शेवटचा टी जो आहे तो आहे टाइम बाउंड असलं पाहिजे. वेळेत पूर्ण करता येणार पाहिजे. वेळेत आपण जी वेळ ठरवलेली होती 1 वर्षाची किंवा 1 महिन्याची किंवा 1 दिवसाची किंवा 1 तासाची, आता हे का सांगतोय मी? ध्येय जे असतं ना ते लॉंग टर्म सुद्धा असतं. लॉंग टर्म गोल असतो. मग तो 5 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा असेल, आयुष्याचा गोल असू शकतो. तसाच तो शॉर्ट टर्मही असतो. 1 वर्षाचा गोल, 1 महिन्याचा गोल, 1 दिवसाचा गोल, 1 तासाचा गोल. आता आपला गोल काय आहे? माझा गोल आता या क्षणी काय आहे?
या 1 ते 1.5 तासामध्ये हे तिन्ही विषय तुमच्यापर्यंत पोहोचवणे आणि तुमचा फीडबॅक घेणे. तो फीडबॅक मी का घेतोय, सुरुवातीला 2 पोल घेतले आणि शेवटी मी 3 पोल घेणार आहे. ते 3 पोल सुद्धा आजचा हा जो काही 1-1.5 तासाचा गोल आहे तो साध्य झालाय का, कुठपर्यंत पोहोचलोय मी हे पाहण्यासाठी. म्हणून शॉर्ट टर्म गोल असतात, तसेच लॉंग टर्मचे सुद्धा गोल आपल्याला ठरवायचे असतात. म्हणून उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी पाळता येणारे वेळेचं गरजेचं बंधन आहे. वेळेचं बंधन सुद्धा आपला पाहायचंय. आपण वेळेचं व्यवस्थापन सुद्धा आज पाहणार आहोत. त्यानंतर शेवटी आपण ER लावलाय. हा जो स्मार्ट आहे ना, स्मार्टला छोटासा ई आणि आर लावलोय आपण. स्मार्टर गोल ER. तो ई म्हणजे इव्हॅल्युएशन करता येणार गोल पाहिजे आपलं, त्याचं मूल्यमापन करता आलं पाहिजे. म्हणजे तिराहित व्यक्तीने जरी मूल्यमापन केलं आपल्या गोलचं, आपण जे ध्येय ठरवलं त्याचं मूल्यमापन तिराहित व्यक्तीने जरी ठरवलं तरी आपल्याला त्याचं मूल्यमापन करता आलं पाहिजे. मी जे बोलतोय ते तुम्हाला स्पष्ट दिसतंय आणि ऐकायला येतंय का? सर बोलतील. सर भारती सर, तुम्हाला आवाज येतोय माझा व्यवस्थित? हो, क्लिअर येतं सर. ओके. जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही लिहू शकता. काही प्रॉब्लेम असेल तर, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते माझ्या बोलण्यामध्ये पुढच्या सत्रामध्ये ते क्लिअर होतीलच, मी जसं जसं बोलेल तसं. पण तरीही तुमचे काही प्रश्न राहिले तर बाजूला लिहून ठेवा, कारण टेक्नॉलॉजीची मर्यादा असल्यामुळे आपल्या समोरासमोर बोलता येत नाही. पण आपण सर्वात शेवटी प्रतिक्रिया घेणार आहोत. आपण इव्हॅल्युएशन पाहणार आहोत. स्मार्टर मध्ये इव्हॅल्युएशन, उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झालं हे समजण्यासाठी आपण तिराहित माणसाला सुद्धा सांगू शकतो की तू आता याचं मूल्यमापन कर आणि मला सांग, मी जे ध्येय ठरवलं होतं ते पूर्ण झालं का. अशा पद्धतीचं ई. आणि शेवटी असतो आर म्हणजे काय, रिऍडजस्ट करता आलं पाहिजे आपल्याला. आपलं गोल जे आहे ना ते थोडंफार रिऍडजस्ट करता आलं पाहिजे. मी असं ठरवलं होतं आणि तसं झालंच पाहिजे असं नाही. तर कधीतरी गोल कमी प्रमाणात हे होईल, साध्य होईल, कधी जास्त प्रमाणात होईल. जसं जसं आपण गोल अचीव करत जाऊ तसं तसं आपल्याला रिऍडजस्ट करता आलं पाहिजे. आणखीन पुढे ताणायचं, त्याला ताणायचंय. म्हणजे आपल्या क्षमता आपल्याला ताणता आल्या पाहिजे. आपण अगोदर या क्षणी जे गोल ठरवलंय ते गोल जर अचीव झालं तर आणखीन थोडंसं ताणायचंय. जर ते कमी प्रमाणात कमी होत असेल तर त्याला कमी करता आलं पाहिजे. उद्दिष्ट हे मूल्यमापनानंतर बदल करता येण्यासारखं असावं. म्हणजेच कसं, फ्लेक्झिबल असावं. आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये सारं शिकायला मिळालं की कुठलीही गोष्ट ताणायची नाही. आपण आतापर्यंत काय व्हायचं, या कोरोनाच्या अगोदर ना कुठलीही गोष्ट आपण एवढी ताणत होतो की कधी कधी ती तुटलेली कळायची नाही आपल्याला. पण आता कोरोनाने मात्र आपल्याला सांगितलंय, ऍडजस्ट करायला शिकवलंय. या 5 ते 6 महिन्यामध्ये आपल्या या कोरोनाच्या अगोदरचं आपलं आयुष्य आणि कोरोनाच्या नंतरचं माझं आयुष्य, मला याच्यातनं खूप शिकायला मिळालंय की काय करायचंय आणि त्यानुसार आपले गोल सुद्धा ठरतील. कोरोनाच्या अगोदर जर आपण आपला गोल ठरवला असेल 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, तर तो गोल सुद्धा आपला आता रिऍडजस्ट करावा लागणार आहे आणि तो करता येऊ शकतो. आपण या ठिकाणी गोल सेटिंग, हा गोल सेटिंग जो विषय आहे तो आपण एकच विषय 1.5 तासामध्ये घेतो. त्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन असतात, काही प्रॅक्टिकल दिली जातं आणि समोरासमोर आपल्याला ते करता येतं. परंतु आपल्याजवळ इथं वेळ कमी असल्यामुळं आपण फक्त एक धावता आढावा घेतलाय गोल सेटिंगचा, की आपल्या लक्षात यावं, आपल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात यावं. आपल्याला विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या आपण फक्त पाहिल्यात. गोल सेटिंग हा जो विषय आहे तो आपण या ठिकाणी थांबूया, पण त्याची सांगड मात्र आपण गोल सेटिंग, वेळेचं व्यवस्थापन आणि स्ट्रेस मॅनेजमेंट तिन्हीला आपण एकत्र करणार आहोत. म्हणून आपण या ठिकाणी काय करूया, पुढच्या आपल्या भागाकडे जाऊया, वेळेचं व्यवस्थापन. जर तुम्हाला हा गोल सेटिंग हा जो विषय आहे हा बऱ्यापैकी लक्षात आला असेल, 15-20 मिनिटं आपण घेतलाय हा, तर आपण काय करूया, वेळेच्या व्यवस्थापन या विषयाकडे जाऊया. आणि तो जो विषय आहे तो विषय सुरू करण्याच्या अगोदर मी काय करतोय, तुम्हाला एक छोटासा परत एक खेळ दाखवतो. एक गेम घेऊया आपण, एक गेम. मी माझं स्क्रीन शेअर जे केलेलं आहे ते थांबवतोय. दिसतंय तुम्हाला सारं व्यवस्थित? हा, दिसतं सर. ओके, तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर एक छोटासा एक गेम घेऊया आपण. म्हणजे काय होईल,
तुम्ही तुमच्या घरी आहात, मी माझ्या घरी, बोर होणार नाही. एक छोटासा गेम घेऊया. दिसतोय मी तुम्हाला? हे दिसतंय का तुम्हाला समोर? मी काय करतो, 2 मिनिटं ना हे जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड थोडस बाजूला करतो. हा, आता मी बॅकग्राऊंड बाजूला केलंय आणि तुमच्या समोर काय दाखवतोय हे पहा. काहीतरी दाखवलंय पहा. तुम्हाला दिसत असेल तर चॅट बॉक्स मध्ये येस किंवा नो म्हणा. ही पहा, एक बरणी दाखवली, एक पेपर, ही बरणी दाखवली आणि या बरणीमध्ये काय आहे, हे छोटे मोठे मोठे बॉल आहेत, हे छोटे छोटे बॉल आहेत आणि खाली ही माती आहे. माती हे पहा, खाली ही माती आहे, वाळू, त्यानंतर हे छोटे छोटे बॉल आहेत आणि मला हे आता याच्यात टाकायचे, पण आता हे मला टाकता येत नाही. काय होतंय, आपण असं समजूया हे माझं ध्येय आहे. कोणतं? की हे सारं मला याच्यामध्ये टाकायचं होतं, हे माझं ध्येय मी ठरवलं होतं, पण हे ध्येय पूर्ण होत नाही. खरं पाहायला गेलं तर हे जे आहे ना, ही एवढी कामं आहेत, ही छोटी छोटी कामं, ही मोठी कामं, ही त्याच्यापेक्षा मोठी कामं, पण ही जी कामं आहेत ना, मला वेळेचं व्यवस्थापन करता येत नाही. त्यामुळे काय होतंय, ही कामं माझी पूर्ण होत नाहीत. पहा, ही माझी कामं पूर्ण होत नाहीत. आपण काय करूया, याला थोडासा बदल करूया. वेळेचं व्यवस्थापन किंवा ध्येय निश्चिती करताना वेळेचं व्यवस्थापन करून आपण काय करू, हे तिन्ही कामं आपल्याला पूर्ण करता येतात का याचा आपण एक अंदाज घेऊया. ध्येय निश्चित करायचंय आपल्याला किंवा वेळेचं व्यवस्थापन करायचंय आणि माझ्या समोर हे सारं आहे. हा जो गेम आहे ना, तो आपण आता थोडासा उलटा करूया. आता काय केलं मी, आता पहा, माझी ही जी सर्वात मोठी मोठी कामं आहेत, मोठी कामं, ही कामं मी आधी पूर्ण केली. सर्वात मोठी कामं मी पूर्ण केली. त्यानंतर माझं जे सर्वात मोठं ध्येय होतं ते टाकलं याच्यामध्ये. त्यानंतर मी माझी छोटी छोटी कामं पूर्ण करणार आहे. ही छोटी छोटी कामं पूर्ण करतोय. माझं जे ध्येय होतं ना, ते छोटं छोटं ध्येय मी आधी गाठतोय. आणि आता सर्वात शेवटी वेळ कमी असल्यामुळे मी काय केलंय, आता माझे जे ध्येय आहे, छोटे मोठे जे ध्येय आहेत, ते सर्वात शेवटी आपण हे सारं काय करतोय, आपल्याला करायचंय वेळेचं व्यवस्थापन करायचंय. आपल्याला वेळेचं व्यवस्थापन आणि ध्येय निश्चित करायचंय. अगोदर पहा, अगोदर काय झालं होतं, माझं ध्येय पूर्ण होत नव्हतं, माझी कामं वेळेत पूर्ण होत नव्हती, परंतु मी थोडासा बदल केला की आता हे जमलंय. तुम्हाला ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही व्यवस्थित दिसली का? माझा आवाज तुमच्या समोर येतोय का व्यवस्थित? यस किंवा नो टाइप करा. ओके, आता मी हे सारं बाजूला ठेवतोय. आणि परत आपण आपल्या सत्राकडे येतोय. तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी कशी वाटली? या ऍक्टिव्हिटी मधून तुम्हाला गोल सेटिंग आणि वेळेचं व्यवस्थापन या दोन्ही बाबीचा थोडा तरी अंदाज आलाय का? यस किंवा नो टाइप करा. ओके ओके, थँक्यू थँक्यू. आता मी तुम्हाला एक पीपीटी शेअर करतोय. मी तुमच्या समोर एक पीपीटी दाखवतोय, प्रेझेंटेशन दाखवतोय. त्यामधून आपण टाइम मॅनेजमेंट आणि गोल सेटिंग आणि स्ट्रेस मॅनेजमेंट पाहूया, थोडंफार आपण जमतंय का. परत एकदा ही स्लाइड मी पुढे पुढे सरकवतो. या टेक्नॉलॉजी मध्ये अशी काही व्यवस्था नाही की डायरेक्ट त्या स्लाइड वरती जाता येत नाही, म्हणून मी पुढे पुढे सरकवतोय. आपण इथपर्यंत आलेलो होतो वेळेचे व्यवस्थापन, आणि आपण एक प्रॅक्टिकल सुद्धा पाहिलंय, एक छोटस एक ऍक्टिव्हिटी पाहिली.
वेळेच्या व्यवस्थापनाची गरज का आहे? तर वेळेच्या व्यवस्थापनामुळे काय होतं, आपलं आरोग्य चांगलं राहतं. टाइम मॅनेजमेंट केल्यामुळं ऑटोमॅटिक आपलं चांगलं आरोग्य राहायला लागतंय. कार्यालयीन कामकाज सहजपणे पार पडतं. वेळेच्या व्यवस्थापनामुळे आपलं कार्यालयातलं काम असू द्या किंवा कुणी एखादा व्यावसायिक असेल, उद्योजक असेल, रोजगार करणारे छोटे मोठे व्यावसायिक असतील, त्यांना सुद्धा वेळेच्या व्यवस्थापनाचा फायदा होतोय. आपलं जी उत्पादकता असते ती उत्पादकतेमध्ये वाढ होते. ताण कमी होतो. स्ट्रेस, आपण जे म्हणलो स्ट्रेस मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन केलं की ऑटोमॅटिक स्ट्रेसची लेवल खाली यायला लागते. वेळेचं व्यवस्थापन, ताणाचं व्यवस्थापन केलं की आपण त्या आपल्या गोलच्या जवळ पोहोचायला आपल्याला संधी मिळते. आपलं जे ध्येय आहे ना, त्या ध्येयाच्या जवळ आपण जायला लागतोय. म्हणून वेळेचं व्यवस्थापन, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि गोल सेटिंग या बाबी एकामेकाच्या अशा रिलेटेड आहेत. खरं तर या बाबी म्हणजेच लाईफ स्किल आहेत. ही लाईफ स्किल, याला आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो. जगामध्ये कुठल्याही देशामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असू, मग आपण फक्त शिक्षक, पालक, विद्यार्थी, शेतकरी, किराणा दुकानदार, कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती असू द्या, कुठलाही व्यावसायिक असू द्या, त्याला ही सॉफ्ट स्किल, लाईफ स्किल्स, ही स्ट्रेस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट ही कामाला येतात. फक्त आपल्या गोल पर्यंत पोहोचण्यासाठी ही आपल्याला पाहिजे आहेत. वेळेच्या व्यवस्थापनाची गरज काय आहे? तर टाइम मॅनेजमेंटमुळे आपला जनसंपर्क सुधारतो. लोकांबरोबर इंटरपर्सनल रिलेशनशिप जी असते आपली, आपल्या कामाला शिस्त लागते, वेळेची बचत होते. खरं तर आता कोरोनाच्या काळामध्ये वेळच वेळ आहे आपल्याजवळ. तरीही आपलं सत्र आपण हे रविवारच्या दिवशी घेतो, कारण ऑफिसच्या दिवशी मला ऑफिसचं काम असतं आणि त्यामुळं सुट्टीच्या दिवशी एक दिवसात एक सत्र आपण हे घेतोय. त्यानंतर आहे काम वेळेत का होत नाहीत? तर एकाच वेळी अनेक गोष्टी करायच्या असतात. हे पाहिलं तुम्ही, मला एकाच वेळेस किती अनेक गोष्टी करायच्या होत्या, या पाहिल्या होत्या, तुमच्या समोर दाखवल्या. एकाच वेळी अनेक गोष्टी करायच्या असतात, म्हणून आपली धडपड होते. फक्त काम काम आणि काम यामुळे काम वेळेत होत नाही. ताण येतो, थकवा येतो, विस्कळीतपणा येतोय, म्हणून आपली कामं वेळेत होत नाहीत. काम वेळेत का होत नाही? तर आपल्याला नाही म्हणण्याची कला. आपण किती काम करू शकतो, जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं. त्यानंतर आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे. ध्येय नसणे, आपले काम वेळेत न होण्याचं कारण म्हणजे दिवसभरात आपण काहीतरी काम करत असतो, पण काय करतो माहित नाही. शेवटी रात्री झोपताना जर विचार केला तर लक्षात येतो, अरे मी आज काही ठरवलंच नव्हतं, मग काय केलं, अरे कुठं गेला वेळ कळलाच नाही. म्हणजे काय, आपल्याला प्रत्येक दिवसाचं ध्येय ठरलं पाहिजे की मला उद्या काय करायचं. ध्येय नसल्यामुळं आपली कामं वेळेत होत नाहीत. गोल सेट नसतो. मग तो गोल कसा पाहिजे? 1 तासाचा, 1 दिवसाचा, 8 दिवसाचा, 1 महिन्याचा, 1 वर्षाचा, आणि परत त्याला अधून मधून बदलतही राहायचं. गोल कागद घ्यायचा, पेन घ्यायचा ना आपला गोल लिहित राहायचा. त्यानंतर वेळेच्या व्यवस्थापनासाठीच्या काही टिप्स. ध्येय ठरवा, आपण पाहिलंय अगोदरच ध्येय, ते लिहून काढा. त्याच्यामुळे काय होतं तेही आपण पाहिलंय. तात्काळ गोष्टी आणि महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? आपल्याला तात्काळ करता येणाऱ्या गोष्टी, आता या क्षणी मी काय केलं पाहिजे, या गोष्टी आणि महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत त्या समजून घ्यायच्यात आपल्याला. ते आपण पुढच्या स्लाइडवरती आपल्याला दिसणार आहे. आपल्या कामांची यादी तयार झाली पाहिजे की आम्हाला कोणती कोणती कामं करायची, आज दिवसभरात मी कोणती कामं करणार आहे, त्याची प्रायोरिटी, प्राधान्यक्रम. आता मी पहा, फक्त प्राधान्यक्रम बदलवला. अगोदर काय टाकलं होतं? अगोदर वाळू टाकली होती, नंतर काय टाकलं होतं? छोटे छोटे बॉल होते, आणि नंतर सर्वात मोठे बॉल होते. तर ते बसत नव्हतं. परंतु मी काय केलं? फक्त प्रायोरिटी चेंज केली, सारं परत घेतलं आणि अगोदर सर्वात मोठे जे चेंडू होते ते टाकले, नंतर छोटे छोटे चेंडू टाकले, आणि नंतर मग मी वाळू टाकली. फक्त आपण प्राधान्य जर बदलवलं, प्रायोरिटी जर बदलली, तर आपण आपला टाइम वाचू शकतो, आपला स्ट्रेस कमी करू शकतो आणि आपल्या गोलच्या अधिक जवळ जाऊ शकतो. चाल ढकल जर आपण टाळली, जी गोष्ट आत्ता करायची ती जर आपण आत्ताच केली तर आपल्यावरती स्ट्रेस येत नाही. म्हणून चाल ढकल टाळणे. उत्साही असताना कोणत्या गोष्टी करायच्या?
आपला दिवसभरातला प्राईम टाइम असतो, आपण उत्साही कधी असतो ते पाहायचं. आता काही लोकांना सकाळी सकाळी उत्साह येतो, काहींना दुपारी असतो, काहींना संध्याकाळी असतो. काही लोक तर सारे लोक झोपल्यानंतर त्यांचा उत्साह असतो आणि मग ते काम करतात. काही लोक अभ्यासही तसाच करतात. म्हणजे आपला उत्साहाचा वेळ कोणता आहे तो प्रत्येकाने आपली आपली उत्साही वेळ किंवा त्याला आपण प्राईम टाइम, आपला स्वतःचा प्राईम टाइम कधी आहे तो शोधायचा आणि त्यानुसार कामं करायची. मोठी कामं लहान कामामध्ये विभागायची. म्हणजेच त्याला काय करायचं, ब्रेक करायचं. एकदम मोठं काम जे आहे ते पूर्ण एकाच वेळेस होणार नाही, स्टेप बाय स्टेप त्याचे छोटे 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 तुकडे करायचे. म्हणजे असं म्हणतात की आपण एक हत्ती एवढं चॉकलेट सुद्धा आपण खाऊ शकतो. हत्तीच्या आकाराचं चॉकलेट सुद्धा आपण खाऊ शकतो. पण कसं, त्या हत्तीच्या आकाराच्या चॉकलेटचे आपल्याला छोट्या छोट्या भागामध्ये तुकडे करावे लागतील. जर त्या मोठ्या आकाराच्या चॉकलेटचे जर छोटे छोटे तुकडे केले ना, तर एक वेळ अशी येईल की आपण ते पूर्ण हत्ती एवढं चॉकलेट सुद्धा खाल्लेलं असेल. म्हणून मोठे काम लहान कामामध्ये त्याला कसे तुकडे तुकडे करता येईल. एक वर्षात जे काम करायचं ते एका महिन्यात किती झालं पाहिजे, एका दिवसात किती झालं पाहिजे, एका तासात किती झालं पाहिजे, असे छोटे छोटे तुकडे आपल्याला करता येऊ शकतात. अति कामे घेणे टाळायचे. खूप कामं. काही लोक वर्कहोलिक असतात. वर्कहोलिक माहितीये का तुम्हाला? जसं अल्कोहोलिक असतात लोक, जे व्यसनी लोक असतात, ते कायम व्यसन करतात. त्यांच्या शरीरामधलं जर आपण अल्कोहोलची लेवल जर तपासली तर ते कायम अल्कोहोलिक असतात, म्हणून त्यांना आपण अल्कोहोलिक म्हणतो. तसे काही लोक वर्कहोलिक असतात, कायम काम 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 आणि काम. तर जास्तीचं काम घेणं टाळायचं. आपला पाहायचं, आपण आपल्या आवाक्यात जेवढं आहे तेवढं काम घ्यायचं आणि तेच परफेक्ट करायचं. दिवसातील किमान 1 तास शांततेत काम करण्यासाठी घालवायचा. दिवसभरात आपल्याला किमान 1 तास तरी शांत बसता आलं पाहिजे. एखाद्या तासात शांततेत काम करता आलं पाहिजे, किमान 1 तास. याचा अर्थ शांततेत काम करायची वेळ आपण आणखी वाढवू शकतो. 1 2 3 4 5 असे कितीही तास आपण शांतपणे करू शकतो. कामांचं वाटप, सारंच काम आपणच केलं पाहिजे असं नाही, तर आपण कामाची विभागणी करू शकतो. अशा पद्धतीने आपण वेळेचं व्यवस्थापन करताना मात्र, आता तुम्हाला मी एक स्टीफन कोव्ही नावाचा एक लेखक आहे आणि त्यानं सांगितलं की तुम्ही कामाची विभागणी 4 बाबीत करायची, 4 गोष्टींमध्ये त्याची विभागणी करायची. तर पहिली काय करायची की तातडीचं आणि महत्वाची कामं कोणती असतात, जी तातडीची व महत्वाची कामं, त्याला आपण म्हणतो अर्जंट अँड इम्पॉर्टंट वर्क. आता ही अर्जंट आणि इम्पॉर्टंट वर्क कोणती असतात? परिस्थिती कोविड जर एखाद्या दवाखान्यात जायचं तर ते अर्जंट आहे आणि महत्वाचं सुद्धा आहे. परीक्षा, आज काही सीईटीची परीक्षा असेल तर ती अर्जंट आहे, आत्ताच द्यावी लागेल अशी परीक्षा. कोर्टामध्ये जायचंय, कोर्टाची साक्ष असेल तर ती अर्जंट अँड इम्पॉर्टंट. कुठे जर आग लागली असेल तर ती, अंतिम दिनांक असेल. थोडक्यात काय, तर स्टीफन कोव्ही सांगतोय की करावीच लागणारी कामं जी आहेत, आता या क्षणी जी कामं करावी लागणार आहेत त्यांची यादी आपल्या जवळ असली पाहिजे. आणि ती यादी म्हणजे काय फार मोठी नसते, ही कामं ही अचानक उद्भवतात. अर्जंट अँड इम्पॉर्टंट वर्क ही अचानक उद्भवणारी कामं असतात. म्हणून आपल्याला ही कामं लक्षात ठेवायची की माझ्या स्वतःच्या बाबतीत अर्जंट आणि इम्पॉर्टंट वर्क कोणते आहेत, तातडीचं व महत्वाची कामं कोणती आहेत. त्यानंतर स्टीफन कोव्ही काय सांगतो, महत्वाची परंतु तातडीची नसलेली कामं कोणती आहेत. इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट, कामं महत्वाची आहेत पण अर्जंट नाहीत, ती केलीच पाहिजेत पण ती आत्ता नाही केली तरी चालू शकतं, अशी कामं कोणती आहेत. शिक्षण, प्रशिक्षण, अभ्यास, हे काय दवाखान्यात जाण्या इतकं महत्वाचं नाही, महत्वाचं आहे पण अर्जंट नाही. शिक्षण, प्रशिक्षण, अभ्यास, नियोजन, कुठलं प्लॅनिंग करायचं असेल, काही प्रिपरेशन करायचं असेल, तयारी करायची असेल तर हे महत्वाचं आहे परंतु तातडीचं नाही. व्यायाम, आपल्याला जर व्यायाम करायचा असेल, योगा करायचा असेल, जिम, प्राणायाम, ध्यान, सुदर्शन क्रिया, अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या महत्वाच्या आहेत
खूप महत्वाच्या आहेत, परंतु त्या तातडीच्या नाहीत, म्हणजे त्या अर्जंट नसतात. आहार, विश्रांती थोडंफार मागं पुढे होऊ शकतं. आम्हाला काही प्रेरणादायी वाचन करायचंय, प्रेरणादायी लोकांना भेटायचंय, कार्यक्रम करायचे, याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट वर्क. थोडक्यात काय, हे जे काय तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ना, हे सारं जे असतं ना, याला म्हणतात कुऱ्हाडीला धार लावणे. म्हणजे एक लाकूड तोड्या असतो, तो लाकूड तोड्या काय करतो, दररोज सकाळी उठतो, कुऱ्हाडीला धार लावतो आणि मग लाकडं तोडायला जातो. दुसरा लाकूड तोड्या काय करतो, सकाळी उठतो उशिरा, कुऱ्हाड घेतो आणि जंगलामध्ये जातो. तर जो मात्र सकाळी कुऱ्हाडीला धार लावतो ना, तो मात्र दिवसभरात खूप प्रसन्न असतो, फ्रेश असतो, जास्त लाकूड तोडतो, कमी वेळात तोडतो, टाइम मॅनेजमेंट होतं, त्याचं स्ट्रेस मॅनेजमेंट होतं. आणि ते सारं कशामुळे होतं? या बाबीमुळे होतं, ज्या तुम्हाला समोर दिसत आहेत, महत्वाच्या परंतु तातडीच्या नसलेल्या गोष्टींमुळे. ह्या गोष्टी जर केल्या तर आपण कुऱ्हाडीला धार लावण्यासारख्या गोष्टी आहेत. आपलं जे गोल आहे त्या गोलच्या जवळ जाणाऱ्या गोष्टी आहेत ह्या. स्टीफन कोव्हे तिसरी बाब सांगतो, ती आहे अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट वर्क. हे जे तुम्हाला समोर दिसतंय ना, या साऱ्या गोष्टी अर्जंट असतात, त्याच वेळेस त्या कराव्या लागणार आहेत, परंतु त्या इम्पॉर्टंट नाहीत, महत्वाच्या नाहीत, पण अर्जंट आहेत. कुणासाठी? मी सोडून दुसऱ्यासाठी अर्जंट आहेत. लक्षात घ्या, अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट वर्क. अर्जंट आहे पण दुसऱ्यासाठी. येणारे काही फोन, जर काही फोन कॉल येत असतील, मला येणारे फोन असतील, तर ते अर्जंट आहेत, पण ते लगेच इम्पॉर्टंट नाही. या क्षणी जर मला एखादा फोन आला तर तो मी आता ठरवलंय या क्षणी, म्हणून तो अर्जंट आहे परंतु इम्पॉर्टंट नाही. काही लग्न, मी काही लग्न म्हणतोय, काही म्हणजेच काही लग्न असतात जे आपल्या नातेवाईकांचे असतील किंवा काही आपले स्नेही असतील, त्यांच्याकडे लग्न असतील, तर ते लग्न, वाढदिवस, इतरांचे वाढदिवस, इतरांचे समारंभ, हे सारे काय आहेत? तातडीचे आहेत पण महत्वाचे नाहीत. ह्या गोष्टी म्हणजेच काय, जमलं तर करता येणाऱ्या गोष्टी आहेत. आपल्याला जर सारं दिवसभरातली आपली महत्वाची कामं करून कुऱ्हाडीला धार लावल्यानंतर जर काही वेळ मिळाला तर आपल्याला करता येणाऱ्या बाबी म्हणजेच ह्या तातडीच्या परंतु महत्वाच्या नसलेल्या बाबी. आणि चौथी गोष्ट सांगतो स्टीफन कोव्ही, ती सांगतो तातडीची नसलेली व महत्वाची नसलेली कामं. ही अशी कामं असतात की जी अर्जंटही नसतात आणि महत्वाचीही नसतात. स्टीफन कोव्हीने 4 भागामध्ये या गोष्टी सांगितल्यात आपल्या कामांच्या. आता ह्या ज्या आहेत, फोनवरलं अवांतर संभाषण, उगाच गप्पा मारत बसायच्या फोनवरती. त्यानंतर तथ्यहीन चर्चा. तथ्यहीन चर्चा म्हणजे कोणत्या? ज्या चर्चा सध्या चालू आहेत. आपण याच्यावरती टीव्हीवरती पाहिलं तर नाही त्या चर्चा चालू आहेत, त्या चर्चेला काहीच तथ्य नाही, त्याच्यामुळे आपला वेळ जातो, स्ट्रेस वाढतोय. नुसती कोविडची चिंता करत राहणं आणि त्या चिंतेची चर्चा जी आता सध्या टीव्हीवरती चालू आहे, किंवा मग नुसतं काय की मध्यंतरी चालू होतं ते सुशांतचं प्रकरण. सुशांतने जे केलं ते वाईटच झालंय. ते आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स मध्ये पाहता येईल, की बाबा भावनिक बुद्धिमत्तेमध्ये पाहता येईल की कोविडच्या काळामध्ये आत्महत्या का वाढतायत, लोकांमध्ये नैराश्य का आलंय. ह्या तथ्यहीन चर्चा ज्या आहेत त्या चर्चा नकोय. तर ह्या चर्चा म्हणजेच नॉट इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट. अति प्रमाणात व्हॉट्सअप किंवा फेसबुक, आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, कम्प्युटर, मोबाईल, लॅपटॉप सारं वापरायचंय आपल्याला, मुलांना सांगायचंय, परंतु ते अति प्रमाणात नकोय. कोविडच्या अगोदर आपण या साऱ्या बाबींचा विचार फक्त एंटरटेनमेंटसाठी करत होतो. मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, या साऱ्या बाबी आपण कोविडच्या अगोदर एंटरटेनमेंटसाठी करत होतो. आता मात्र आपले सारे शिक्षक बांधव याचा उपयोग एज्युटेनमेंटसाठी करतात. एज्युकेशन प्लस एंटरटेनमेंट. एज्युटेनमेंट म्हणजे मुलांना खरं तर कोविडच्या काळामध्ये खूप मजा यायला लागली मुलांना. मुलं म्हणतायत की आम्हाला त्या निमित्ताने मोबाईल आमच्या हातात यायला लागलाय, आम्हाला मोबाईलवरती अभ्यास करता यायला लागलाय, मोबाईलवरती शिकता यायला लागलंय, म्हणून आपल्याला आता याचा उपयोग
एज्युटेनमेंट, एज्युकेशन आणि एंटरटेनमेंटसाठी, संगणकावरले गेम्स आणि नेट सर्फिंग, पार्ट्या, या साऱ्या गोष्टी ह्या नॉट इम्पॉर्टंट आणि नॉट अर्जंट. या चारही गोष्टी आपण अशा पद्धतीनं एकाच चित्रामध्ये दाखवतोय. हा स्टीफन कोव्ही सांगतोय की आयुष्यामध्ये अशा पद्धतीच्या आपल्याला आयुष्यात कामं करावी लागतात आणि त्या कामांची विभागणी अशा 4 चौकोनामध्ये करायची. आता तुमच्या समोर हे 4 चौकोन दिसत आहेत. मला सांगा की तुमच्यापैकी किती लोकांचा वेळ कुठल्या चौकोनात जास्त वेळ जातो? 1 2 3 4 यापैकी कोणत्या चौकोनातील कामं करण्यासाठी आपल्या आयुष्यातला सर्वात जास्त वेळ जातोय? कोणती कामं करण्यासाठी मी माझ्या दिवसभरातला जास्त वेळ कोविडच्या काळामध्ये खर्च करतोय? कृपया तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. कोणता चौकोन? 1 2 3 4, फक्त 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 असा चौकोन लिहू शकता तुम्ही. कोणत्या चौकोनातली कामं करण्यासाठी तुमचा वेळ जास्त जातोय किंवा सामान्यतः लोकांचा वेळ कुठे जास्त जातोय? चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. माझा आवाज येत असेल तर येस किंवा नो टाईप करू शकता. मी जे बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर येस किंवा नो टाईप करावं. याचा अर्थ माझा आवाजही येत नाही आणि मी तुम्हाला दिसतही नाही असं होतोय. यस यस यस, ओके 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 ओके, यस 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 यस, थँक्यू थँक्यू थँक्यू. कुठल्या चौकोनातील काम करण्यासाठी जास्त वेळ जातोय? टाईप करा 1 2 3 4. कुठल्या चौकोनातला काम करण्यासाठी जास्त वेळ जातोय? ओके, काही जण 2 नंबर सांगतायत, काही जण 2 4 नंबर सांगतायत. ओके ओके ओके, काही जण 4 नंबर सांगतायत. ओके ओके, काही जण 2 नंबर सांगतायत. ओके ओके, चला थँक्यू थँक्यू. मॅक्झिमम लोकांचं उत्तर 2 आणि 4 आहे. आपण पाहूया की एक सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की मॅक्झिमम लोकांचा, जगातल्या जास्तीत जास्त लोकांचा वेळ हा 4 नंबरच्या चौकोनातील कामं करण्यासाठी जास्त जातोय. 4 नंबरच्या चौकोनातील कामं जास्तीत जास्त लोक करतायत. आणि सर्वात कमी वेळ जातो लोकांचा कुठं? सर्वात कमी वेळ जातो तो 2 नंबरच्या चौकोनातील कामं करण्यासाठी जातो, असा सर्वे सांगतोय. परंतु आपण जर जास्तीत जास्त वेळ जर 2 नंबरच्या चौकोनातील कामं करायला दिला, आपल्या आयुष्यातला, आपल्या दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ 2 नंबरच्या चौकोनातील कामं करायला जर दिला आणि कमीत कमी कामं जर 4 नंबरची केली, कमीत कमी कामं म्हणजे 4 नंबरच्या चौकोनातली कामं करायचीच नाहीत, त्याला पूर्ण फुल्ली मारून टाकायची 4 नंबरच्या चौकोनाला, ऑटोमॅटिक हा 4 नंबरच्या चौकोनातली जी वेळ आहे ना ती आपल्याला मिळायला लागते. नंतर 3 नंबरच्या चौकोनातली कामं जी आहेत ना ती कामं जमली तर करायचीत आपल्याला. 2 नंबरच्या चौकोनातली सारं कामं केल्यानंतर आपल्याला 3 नंबरच्या चौकोनातील कामं जमलं तर करायची. आता पहा, 4 नंबरच्या चौकोनातला वेळ आपला वाचणार आहे, 3 नंबरच्या चौकोनातला वेळ वाचणार आहे आणि मग आपल्याला सारा वेळ हा 2 नंबरच्या चौकोनातील कामं करण्यासाठी जाईल. आता राहिला 1 नंबर. 1 नंबर तर तो महत्वाचा आहेच. ज्या ज्या वेळेस आपण ध्येय ठरवू, टाइम मॅनेजमेंट वेळेस आणीबाणीची परिस्थिती जरी आली तरी आपला स्ट्रेस कमी झालेला असेल, कारण आपण 2 नंबर मध्ये जास्त असतो. आपला स्ट्रेस कमी आल्यामुळं काय होईल? आपलं डिसिजन चांगलं होईल, प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होईल. म्हणून 1 नंबरचा जास्त काळजी करायची नाही, कारण 1 नंबर हा आपल्याला सांगून येणार नाहीच 1 नंबरची कामं, पण 2 नंबर आपल्या हातातला आहे आणि तो जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं तर आयुष्यामध्ये आपल्याला अडचणी येत नाही. म्हणून टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि गोल सेटिंग या तिन्ही बाबी ज्या आहेत ना त्या एकामेकाशी मिळत्या जुळत्या आहेत. आपण पुढे जाऊया
आणि एक छोटीशी ही स्लाइड पाहूया. या स्लाइड मध्ये काय म्हणतोय, वेळेचं व्यवस्थापन अवघड आहे परंतु कामाचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. वेळेचं व्यवस्थापन थोडंसं अवघड आहे परंतु कामाचं व्यवस्थापन करता येणं शक्य आहे. प्राधान्यक्रम ठरवता येणं. प्राधान्यक्रम म्हणजे कोणते, आपण कोणतं काम आत्ता करायचं, कोणतं काम नंतर करायचं, या गोष्टीचा प्राधान्यक्रम आपण ठरवू शकतो. कामाची विभागणी करणे, नियोजन आणि लक्ष ठेवणे, त्याच्यामध्ये लवचिकता आपल्याला निर्माण करता येते. ज्या ठिकाणी आपण वाट पाहायला लावणारा जो वेळ असतो, म्हणजे उदाहरणार्थ आपण कधी बस स्टॉपवरती असतो, रेल्वे स्टेशनवरती असतो किंवा प्रवासात असतो, तिथला वेळ आपण सत्कारणी लावू शकतो. पुस्तक वाचण्यामध्ये किंवा काही महत्वाचे फोन कॉल्स, त्यांना फोन करण्यामध्ये आपल्या कामाची यादी ठेवू शकतो. आणि असं सांगितलं जातं की आपल्या आयुष्यातला जो वेळ आहे ना तो 3 टप्प्यामध्ये विभागायचा. 1/3 वेळ हा आरामासाठी, आपल्याला आराम करण्यासाठी 1/3. 1/3 वेळ हा रोजीरोटीसाठी. रोजीरोटी म्हणजे काय, जे आपण ऑफिसमध्ये किंवा स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काम करतो त्यासाठी. आणि 1/3 वेळ हा स्वतःसाठी आणि कुटुंबियासाठी द्यायचा. जर 8 तास आपण झोपेसाठी घालवले तर 8 तास आपण आपल्या कुटुंबियासाठी आणि स्वतःसाठी देऊ शकतो आणि 8 तास आपल्या ऑफिसला देऊ शकतो किंवा आपल्या कामाला देऊ शकतो. अशा पद्धतीनं 24 तासाची विभागणी करू शकतो. आणि सुट्टीचा दिवस जो आहे तो सुट्टीचा दिवस आपण इतर काही आपल्या सोशल ऍक्टिव्हिटीज असतील त्या सोशल ऍक्टिव्हिटीजसाठी आपण इतर वेळ देऊ शकतो. अशा पद्धतीने जर आपण गेलो तर आपलं स्ट्रेस जे टाइम मॅनेजमेंट आहे ते टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित होऊ शकतं. अरे बॅकग्राऊंड दाखवतो बरं का ते पाठीमाग. सॉरी सॉरी सॉरी. हा मग ते काढलं होतं ना म्हणून झालं होतं. तर आपल्याला वेळेचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. या वेळेच्या व्यवस्थापनामध्ये जे 2 नंबरचा भाग होता, 2 नंबरचा चौकोन, त्या चौकोनाशी रिलेटेड आपण एक पोल घेऊया. पोल, ऑडियन्स पोल. म्हणजे त्याला दुसरा जो ऑडियन्स पोल आहे तो तुमच्या समोर मी दाखवतोय. याचं उत्तर तुम्हाला आदर्श उत्तर द्यायचं नाही, तुमच्या स्वतःच्या बाबतीत जे आहे ते द्यायचंय. 2 प्रश्न आहेत. याचं उत्तर आदर्श उत्तर देऊ नका. याचं उत्तर तुमच्या स्वतःच्या बाबतीत काय आहे ते द्या आणि नंतर आपण पूर्ण ऑडियन्स काय म्हणतो ते पाहणार आहोत. कारण कुणाचंही उत्तर मला पाहायला भेटणार नाही. खरं तर हे सत्र जर आपण समोरासमोर घेतलं असतं तर कुणी त्याचं उत्तर दिलं नसतं. मी जर विचारलं असतं हात वरती करा, परंतु आता ही टेक्नॉलॉजी असल्यामुळे तुम्ही बिनधास्त त्याचं उत्तर देऊ शकता, कारण मला पाहायला भेटणार नाही कोणी काय उत्तर दिलं ते. त्यामुळे फक्त काय करा, आदर्श उत्तर देऊ नका, तुमच्या स्वतःच्या बाबतीत जे खरं आहे ते लिहा. आणि आपण या ठिकाणी जवळपास मॅक्झिमम लोकांनी त्यांचं उत्तर दिलेलं आहे. आपण या पोलचं पाहूया काय होतंय ते. तुमच्या समोर मी तो पोल दाखवतोय, रिझल्ट शेअर करतो. सकाळी लवकर उठणे, व्यायाम, योगा, प्राणायाम, ध्यान इत्यादी बाबी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. याचे तुम्हाला ज्ञान आहे काय? 100% ऑडियन्स म्हणतोय होय आम्हाला कळतंय हे सारं. दुसरा प्रश्न विचारलाय, आज सकाळी तुम्ही लवकर उठून व्यायाम, योगा, प्राणायाम केला आहे काय? लगेच 60% लोक लगेच खाली आली. म्हणजेच 60% लोक हो म्हणतायत. 40% लोकांचं काय झालं? 40% लोकांनी काय केलं तर दुसरा जो चौकोन आहे आपला, त्या दुसऱ्या चौकोनातलं काम माहिती आहे की तो करणं आवश्यक आहे, पण तरीही 40% लोक मात्र हे करू शकले नाहीत. म्हणजेच काय, आपल्याला ज्याचं ज्ञान असतं ते आपण इम्प्लिमेंट करत नाहीत. इम्प्लिमेंट करताना आपल्याला त्रास होतोय किंवा आपण नॉलेज जे आहे ते प्रत्यक्षात उपयोगात आणत नाहीत, आपल्या लाईफ मध्ये त्याचा उपयोग करत नाहीत. आपण त्याला जे म्हणतो ना उपयोजन, अप्लिकेशन, ते अप्लिकेशन न केल्यामुळं 40% लोक म्हणतात की आम्ही हे केलेलं नाही. मला फक्त हा ऑडियन्स पोल एवढ्यासाठी दाखवायचा होता की जे आपण म्हणतो कुऱ्हाडीला धार लावा, तर कुऱ्हाडीला धार लावा हा जो प्रकार आहे तो या
पोल मधून आपल्याला पाहायचा होता की नेमकं काय होतंय ते. मी या ठिकाणी थांबवतो हा पोल आणि आपण आपल्या आजच्या सत्रातल्या शेवटच्या बाबीकडे जातोय. थोडस 3 विषय आपण एकत्र केल्यामुळं थोडस लेंदी होतंय, परंतु काय हरकत नाही. सुट्टीचा दिवस आहे, चालेल ना? येस किंवा नो टाईप करा. चालेल. बाकीच्या ऑडियन्सला येस किंवा नो टाईप करा. चालेल का आणखीन एक 15 मिनिटं? ओके 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 ओके. थँक्यू थँक्यू थँक्यू. टाईप करणं थांबवा. नो, हो हो हो, सॉरी सॉरी, हो म्हणताय. टाईप करायचं थांबवा प्लीज 2 मिनिटं. आपण आपल्या सत्रातल्या शेवटच्या बाबीकडे जातोय आणि तो आहे, सरांनी सांगितलं होतं की स्ट्रेस मॅनेजमेंट पाहिजे. खरं तर आता एवढं झाल्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट तो याच्यात आलाच असेल, तरी पाहूया की स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये अनेक प्रकारच्या ताणतणावांनी आजचं जीवन व्यापलेलं आहे. कोविडच्या काळामध्ये खूप ताणतणाव आहेत. या ताणतणावांशी सामना करत जुळवून घेणं आणि त्यावर मात करणं हेच आपल्या हातात आहे. आपल्या हातात काय आहे, जे आपल्याला करणं शक्य आहे त्याच गोष्टी आपण आता करू शकतो. म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये एक लक्षात घ्यायचं, ताण चांगला असतो का वाईट असतो? वाईट. किती जणांना चांगला किंवा वाईट तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. ज्यांना वाईट वाटतो ते वाईट लिहू शकता, ज्यांना चांगला वाटतो ते चांगला लिहू शकता. चांगला किंवा वाईट एवढे 2च शब्द लिहू शकता. स्ट्रेस चांगला की वाईट? ठीक आहे, ओके. संकोच करतायत, आपला ऑडियन्स संकोच करतोय की लिहू का नको, नको का लिहू, लिहू का नको. ओके. काही लोकांना स्ट्रेस चांगला वाटतो, काही लोकांना वाईट वाटतो. परंतु स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये असं सांगितलंय की स्ट्रेस हा काही प्रमाणात जर स्ट्रेस असेल तर तो चांगलाच. आपल्याला जर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर थोडासा स्ट्रेस घेऊन आपल्याला जावं लागेल. जर मी स्ट्रेसच घेतला नाही तर मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून स्ट्रेस हा एका लेवल पर्यंत चांगला, पण त्याची एका लेवलच्या पुढे जर गेला तर स्ट्रेस हा वाईट. म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये सांगितलं जातं की कुठली आपली क्षमता ताणायची, पण ती एवढी ताणायची की त्याच्यामुळे आपल्याला आपला गोल अचीव करायला संधी मिळाली पाहिजे, पुढे जाता आलं पाहिजे. किती प्रमाणात तो आपला ठरवता आला पाहिजे. स्ट्रेस हा आरोग्यासाठी आणि आपल्या प्रगतीसाठी चांगलाही आहे, तसाच वाईट सुद्धा आहे. आणि आपण जर टाइम मॅनेजमेंट केलं, गोल सेट जर केला तर ऑटोमॅटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, आपण जो स्टीफन कोव्हीचा जो दुसरा चौकोन पाहिलाय, कुऱ्हाडीला धार लावा, महत्वाची परंतु तातडीची नसलेली कामं ती जर आपण केली, शिक्षण, प्रशिक्षण, योगा, प्राणायाम, ध्यान, व्यायाम, सुदर्शन क्रिया, या गोष्टीमुळे स्ट्रेस ऑटोमॅटिक स्ट्रेसची लेवल कमी होते असं जगभर सांगितलं जाते. म्हणून सांगतात की कामाचं व्यवस्थापन करा, वेळेचं व्यवस्थापन करा, विश्रांती घ्या, व्यायाम करा आणि आहार घ्या. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे सत्र थांबूया. हे सत्र थांबवण्याच्या अगोदर थोडा वेळ शांतपणे डोळे बंद करा आणि आपल्या आजच्या सत्रामध्ये आपण 3 बाबी पाहिल्यात. पहिली बाब म्हणजे गोल सेटिंग, ध्येय निश्चिती किती महत्वाची आहे आपल्या आयुष्यात. गोल सेट करणं हे विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी किंवा कुठल्याही व्यवसायातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी किती महत्वाचं आहे यावरती आपण चर्चा केली. त्यानंतर आपण वेळेचं व्यवस्थापन पाहिलंय. वेळेच्या व्यवस्थापनामध्ये आपण एक ऍक्टिव्हिटीज घेतली होती, मी ते दाखवली होती, एक बर्नी आणि ते, त्याच्यामधून तुम्हाला ध्येयही समजलं असेल. टाइम मॅनेजमेंट आणि स्ट्रेस मॅनेजमेंट सुद्धा. अगोदर ते ज्यावेळेस तो चेंडू वरती होता त्यावेळेस मला स्ट्रेस आला होता की हे सारं होत नाही, माझ्याकडून होत नाही. परंतु मी थोडंसं चेंज केलं की लगेच लक्षात आलं की माझा स्ट्रेस कमी झाला. म्हणजेच आपण त्या एकाच ऍक्टिव्हिटी मधून 3ही गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर सर्वात शेवटी आपण स्ट्रेस मॅनेजमेंट सुद्धा या 3ही बाबीतून पाहिलंय. आणि या ठिकाणी आपण थांबूया. फक्त अध्यक्षीय समारोप होण्याच्या अगोदर सर्वांना मी एक विनंती करतो की हे जे सत्र आहेत, हे सत्र मी कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता हे सत्र घेतोय. या कोविडच्या काळामध्ये
कोविडच्या काळामध्ये समाजातील नकारात्मकता, नैराश्य दूर करण्यासाठी काय करता येईल असा विचार केला आणि त्यावेळेस आम्ही असं एक गोल ठरवलं की या काळामध्ये आपल्याला काही करता येईल का. आणि मग आठवड्यातील एक दिवस विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी जी नेक्स्ट जनरेशनची जी स्किल्स आहेत ती स्किल्स शिकवण्यासाठी वेबिनार आपण घेऊया असा विचार करून आम्ही हे सत्र घेतोय. यासाठी तुम्ही जे काय प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. आणि काही प्रतिक्रिया, माझ्याशी काही बोलायचं असेल तर त्यासाठी मी माझा नंबर तुम्हाला समोर शेअर करतोय. 94 22 72 37 37. संजय मगर, मी होस्टला विनंती करतो की त्यांनी माझा नंबर शेअर करावा चॅट बॉक्समध्ये. 94 22 72 37 37. आणि या ठिकाणी आपण थांबूया. फक्त शेवटी अध्यक्षीय समारोप होण्याच्या अगोदर एक छोटासा आपण एक ऑडियन्स पोल घेऊया ज्याच्यामधून आपल्याला फीडबॅक मिळणार आहे. मी तो पोल तुमच्या समोर दाखवतोय. हा सुद्धा आदर्श उत्तर देऊ नका, तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही लिहू शकता. 3 प्रश्न आहेत. तिन्ही प्रश्नांची जी उत्तर आहेत तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. पहिला प्रश्न आहे, सरस्वती भुवन माध्यमिक विद्यालय वडोद बाजार, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद यांनी आयोजित केलेल्या अशा वेबिनारमुळे ध्येय निश्चिती, वेळेचे व ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल काय? याचं उत्तर यस किंवा नो मध्ये द्या. तुम्हाला जे वाटतं ते लिहा. मुख्याध्यापकांना काय वाटेल किंवा मगर साहेबांना काय वाटेल याचा विचार न करता तुमचा फीडबॅक याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता. आजचे वेबिनार तुम्हाला कसे वाटले? याच्यामध्ये आपण 3 पर्याय ठेवलेत, चांगले, उत्कृष्ट आणि अतिउत्कृष्ट. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही तिथे लिहू शकता. आणि तिसरा प्रश्न आहे, अशा प्रकारचे वेबिनार जॉईन करायला आवडेल काय? होय किंवा नाही मध्ये उत्तर द्या. मी तुमच्या समोर हा ऑडियन्स पोल तुमच्या समोर दाखवतो. तुम्हाला काय वाटतं, सर्व लोकांना काय वाटतं ते तुमच्या समोर मी दाखवतोय. जवळपास 98% लोक म्हणतात की आजचा वेबिनार जो आहे ताणतणावाचं व्यवस्थापन, ध्येय निश्चिती, यामुळे आम्हाला 98% लोक म्हणतात की होय, याच्यामध्ये आम्हाला मदत होईल. थँक्यू. आजचं वेबिनार कसं वाटलं? 17% लोक म्हणतात चांगलं, 48% लोक म्हणतात की उत्कृष्ट आणि 35% ऑडियन्स म्हणतो अतिउत्कृष्ट. आणि शेवटच्या प्रश्नामध्ये विचारलं होतं की अशा पद्धतीचे वेबिनार जॉईन करायला आवडेल का? तर जवळपास सर्व ऑडियन्स म्हणतोय की यस. थँक्यू. मी सर्वांचा आभारी आहे. अशा पद्धतीच्या या वेबिनारमुळे सुट्टीच्या दिवशी एखादा कार्यक्रम घेतल्यामुळं जर कुणामध्ये काही फरक पडत असेल, बदल होत असेल आणि माझा वेळ जर सत्कारणी लागत असेल, जे काय सरांनी एवढी मेहनत घेतली, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम भोगले साहेब, मुख्याध्यापक भारती सर, शालेय समितीचे अध्यक्ष यांनी जे काय, अशोक भाले सर यांनी जी काय आज हा प्रोग्राम आयोजित केला आणि मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि या ठिकाणी मी थांबतो आणि पुढील सूत्र मी मुख्याध्यापक यांच्याकडे देतोय. कुणाला जर काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही हँड रेज करू शकता. कुणाच्या काही प्रतिक्रिया असतील तर हँड रेज करू शकता. सर अगोदर प्रतिक्रिया घ्यायच्या का बोलताय सर तुम्ही? बीसी पाटील बोलतील. बीसी पाटलांना द्या. ओके. बीसी पाटील सर बोलण्याच्या अगोदर कुणाच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या घेऊया. प्लीज हँड रेज करावा. कुणाच्या काही प्रतिक्रिया असतील, प्रश्न असतील तर हँड रेज करावा. तुम्हाला अनम्यूट केला जाईल. आहे का कोणी बोलणार आहे का? ठीक आहे. सरांचं बोलणं होईपर्यंत जर कुणाला वाटलं बोलायचं किंवा प्रतिक्रिया द्यायची तर तुम्ही नंतर हँड रेज करू शकता. तोपर्यंत मी सरांना विनंती करतो की सरांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. बीसी पाटील सर.
पाटील सर, तुमचं नाव काय आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपंटच्या लिस्ट मध्ये? BC पाटील सर. BC पाटील. मी होस्टला विनंती करतो की BC पाटील सरांना अनम्यूट करावं. पाटील सर, तुम्ही स्वतःला अनम्यूट करून बोलू शकता डायरेक्ट. पाटील सर, पाटील सर आहेत का? हा आहेत ना, आहेत. नाही होत आहे, अनम्यूट नाही होत म्हणतात. सर आवाज येतोय सर माझा? आला आवाज, बोला. ओके सर, ओके सर, ओके सर, धन्यवाद. आदरणीय ऑनलाईन व्यासपीठ श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच आमचे प्रेरणास्रोत माननीय राम भोगलेजी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार कोविड-19च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी झूम वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. विषय होता ध्येय निश्चिती, वेळेचे ताण तणावाचे व्यवस्थापन. प्रमुख वक्ते आपल्याला लाभलेले होते. प्रमुख पाहुणे म्हणून, मार्गदर्शक म्हणून श्री संजयजी मगर साहेब, प्रशासकीय अधिकारी विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर, तसेच श्री सरस्वती भुवन प्रशाला वडोद बाजार येथील शालेय समितीचे अध्यक्ष श्री अमोलजी भाले साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणेश पांडेजी साहेब, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक प्राध्यापक अशोक भारती सर, शालेय व्यवस्थापन समिती, तसेच सर्व शिक्षक वृंद, प्राध्यापक वृंद व सर्व पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांना श्री संजयजी मगर साहेबांनी अतिशय अशी अनमोल माहिती दिली. वेळेचं महत्व काय आहे, ध्येय आणि स्वप्न म्हणजे काय, याच्यातील फरक काय. तसंच त्यांनी स्टीफन कोविन यांच्या 4 गोष्टी मानवी जीवनात किती महत्वाच्या आहेत याबद्दल सुद्धा आपल्याला सखोल असं मार्गदर्शन केलं. आणीबाणीची परिस्थिती असेल, परीक्षा असेल, कोर्टाची साक्ष असेल, याबाबत सुद्धा आपण कोणता निर्णय महत्वाचा आणि लवकर घ्यावा याबाबत सुद्धा श्री मगर साहेब यांनी आपल्याला असं सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. मी प्रशालेच्या वतीने शब्दसुमनाने त्यांचं आभार मानतो आणि माननीय प्राचार्य साहेबांच्या वतीने हा ऑनलाईन झूम वेबिनारचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणाचा हातवर वगैरे आहे का, काही प्रतिक्रिया माग? ज्यांना काही प्रतिक्रिया द्यायच्या असेल त्यांनी कृपया हँड रेज करावा किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहा. सोपान पाटील सर, मी तुम्हाला अनम्यूट करतो, तुम्ही बोलू शकता. हॅलो हॅलो सर, आवाज येतोय? हा सर बोला. हा येतोय, बोला. तर आपले लेक्चर नेक्स्ट लेक्चर केव्हा होणार, काय वगैरे? हॅलो. हा, पुढील कार्यक्रम तुम्हाला ज्यांच्याकडून लिंक मिळाली होती, ज्यांनी तुम्हाला कळवलंय त्यांच्याकडून तुम्हाला पुढील वेबिनारचं लिंक वगैरे मिळून जाईल. सर मग तेच म्हणतो, आमच्यापर्यंत समजा ती लिंक येईल कशी? आज आली समजा, तुम्हाला कुणाकडून मिळाली लिंक? आम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जालनामध्ये स्टडी करतो सर. तिथं मेकॅनिकल सर ब्रांचच्या एचओडी सरांनी सेंड केली ती. ओके, त्यांना तुम्ही विनंती करा, या पुढच्या लिंक आहेत त्यांच्याकडे आल्या की ते तुम्हाला फॉरवर्ड करतील. हो सर, चालेल सर. थँक्यू सर. ओके भारती सर, आपण थांबूया आता. चॅट बॉक्स मध्येच लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. आपण या ठिकाणी थांबूया. परत एकदा तुमचा आभारी आहे सर, धन्यवाद.
नाही, धन्यवाद सर. ओके, सी यू. ओके. थँक्स.